तर नमस्कार मित्रांनो, आपली NCERTची सीरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण 11वी-12वीचं NCERTs कव्हर करतो आहे. सध्याच्या सीरीजमध्ये आपण 11वीचं पॉलिटिकल थिअरीचं NCERT कव्हर करतोय, ज्यामध्ये आपण ऑलरेडी 3 लेक्चर्स कव्हर केलेले आहेत. आजचं 4th लेक्चर आहे आपलं. तुम्ही ऑलरेडी 3 लेक्चर्स जे आहेत ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. तर आजचं आपलं लेक्चर असणार आहे ते आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती, ज्याला आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे, तर हा एक लोकशाही समाजाचा मेन पाया आहे, फाउंडेशन आहे. काय होतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जर असेल तर लोकशाही मजबूत होते. त्यामुळे काय होतं, व्यक्तींना त्यांची मते, विचार आणि चिंता व्यक्त करण्याची मुभा मिळते. आणि त्यातून एक काय होतं की चैतन्यपूर्ण सार्वजनिक चर्चा वाढते. जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं, लोक जमा होतात, एखाद्या कायद्यावरती, एखाद्या गव्हर्नमेंट डिसिजन्सवरती चर्चा करतात. त्यातनं एक सार्वजनिक चर्चा घडते, विचारांच्या विविधतेला प्रोत्साहन मिळतं. वेगवेगळे लोक आपापले वेगवेगळे विचार त्यामधनं मांडत असतात आणि समाजाचा जो आहे तो सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. याच्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व आता तुम्हाला या गोष्टीतनं कळालं असेल की लोकशाहीचा तो आहे मूलभूत पाया आहे. लोकशाही समाजाचा पाया हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आता बरेच वेळा काय होतं, जेव्हा हुकुमशाही प्रवृत्तीचं सरकार राज्यात असतं किंवा हुकुमशाही नेते जेव्हा उदयास येतात, तेव्हा ते ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला डेंजर असतात, कारण ते त्याला बॅन करायचा प्रयत्न करतात. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घालणे किंवा निर्बंध घालणे लोकशाही मूल्यांना धोका निर्माण करतं आणि सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णतेस अडथळा आणतं. आता आपण जस्ट बघितलं की जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर लोक वेगवेगळे विचार निर्माण करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी असते, त्यांचे नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात, ते एक दुसऱ्यामध्ये ते व्यक्त करतात. त्यामुळे समाज विकसित होत असतो. पण ह्या सगळ्या स्वातंत्र्यावर जर बंदी घातली तर सगळ्यात पहिले ते काय होईल, लोकशाही मूल्यांना धोका निर्माण करेल आणि त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे, लोकांची जे इनोव्हेशन आहे ते त्यांना व्यक्त करायला मदत होणार नाही किंवा त्याच्यावरती निर्बंध येतील. आणि याचं पुढे चालून काय होऊ शकतं, तर पारदर्शकतेचा अभाव होऊ शकतो. हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक जेव्हा उदयास येतात, जेव्हा अशा प्रकारची सरकारे अस्तित्वात येतात, तर त्यामुळे काय होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबल्यामुळे पारदर्शकतेचा अभाव येतो, प्रगतीत अडथळा येऊ शकतो आणि समृद्ध समाजासाठी आवश्यक दृष्टिकोनांची विविधता जी आहे ती मर्यादित येऊ शकते. साहजिकच जेव्हा आपण एखादा कायदा पास करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा गव्हर्नमेंट लोकांचे त्यांच्या आक्षेप असतील काही, जेव्हा ते मागवतं, आपण अधिसूचना गव्हर्नमेंट देतं आणि नंतर त्याचा GR करतं. तशा पद्धतीने जर केलं नाही, लोकांना त्यांचे स्वतंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यच दिले नाही, तर वेगवेगळ्या ज्या आयडियाज आहेत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत लोकांचे, ते समोर येणार नाही आणि एक सर्वांगीण समाज डेव्हलप व्हायला अडथळा तयार होईल. आता बरेच वेळा काय होतं की काही अल्पकालीन चिंता असतात, त्याचे निराकरण करण्यासाठी ते ज्या हुकुमशाही प्रवृत्तीचे नेते असतात ते ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की अल्पकालीन चिंतांचे निराकरण करणे महत्त्वाचे असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा दीर्घकालीन परिणामांचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर काय होतं की लॉंग टर्म तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा विचार केला पाहिजे. लॉंग टर्म बेनिफिट्स, लॉंग टर्म त्याचे फायदे तोटे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण आत्ताच बघितलं की हा महत्त्वाचा पाया आहे लोकशाहीचा, आणि अल्पकालीन चिंतांचे निराकरण करण्यासाठी जर त्याच्यावरती निर्बंध घातले जात असतील तर ते चुकीचं आहे. तात्कालिक आव्हानांना सामोरे जाणे आणि स्वातंत्र्याचे दीर्घकालीन मूल्य टिकून ठेवणे यात समतोल साधणे एक लवचिक आणि गतिशील समाजाला चालना देतं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की गव्हर्नमेंटला या दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स करून चालायचं असतं, जेणे की एक लोकशाही मूल्यांना चालना मिळते आणि समाज एक गतिशील समाज तयार होतो, एक डायनॅमिक सोसायटी आपल्याला बघायला मिळते. तर आजच्या लेक्चरला आपण समराईज करूयात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समृद्ध लोकशाही आणि सामाजिक विकासासाठी अविभाज्य घटक आहे. हा एक महत्त्वाचा घटक आहे लोकशाहीचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, या स्वातंत्र्यावर बंदी घालणे किंवा प्रतिबंध केल्याने सर्जनशीलता, नाविन्य आणि समाजाच्या एकंदर आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. मजबूत आणि अनुकूल लोकशाहीची चौकट राखण्यासाठी दीर्घकालीन स्वातंत्र्याच्या संरक्षणासह अल्पकालीन मागण्यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितल्या. तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते काय आहे एक्झॅक्टली, त्याचे क्रेडेन्शियल्स काय आहेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि लोकशाहीचा तो एक मूलभूत पाया आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आता आपलं तुम्ही टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा. तिथे आपण एक एक्झरसाइज घेत असतो, ज्यामध्ये मी इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाशी रिलेटेड जे लेटेस्ट घडामोडी असतात त्यावरती एक पोस्ट टाकत असतो
आणि लगेच त्या पोस्टवरती क्वेश्चन आणि आन्सर आपण प्रॅक्टिस करत असतो. तर त्या क्वेश्चनला तुम्ही आन्सर करायचं असतं. तर या सगळ्या एक्झरसाइजमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. हे लेक्चर आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.